अगं ए पुष्पा, कोण हाय का नाही घरात? अगं बाई नीलिमा, तू आहेस रे, बस. झोपला होता काय? अगं झोपते कुठली, उगीच जरा पडली होती. होय, लग्नाची समजी तयारी झालेली दिसते वाटतं. एवढ्या लवकर लग्नाची तयारी होती का? निवांत पडला होता म्हणून विचारलं. वा बाहेर एवढा उन्हाचा तडका आहे, आपाप डोळे जागतात बघ. बरं जीजी, पुष्पा कुठे आहे? वा अगं हाय की घरात. पुष्पा, ए पुष्पा. काय वा अगं बाय, तुम्ही कधी आलाय? ही काय आत्ताच आलो या. हा, कुठं सह्या पाहिजे? सही घ्यायला नाही आलोय. मग कशाला आलाय? गावात काय घडलंय माहिती का? काय घडलंय? म्हणजे माहित नाही का माहित न होण्याचा आव्हानतीयस ग. काय असेल ते सरळ सांगा. अगं तुमच्या होणाऱ्या सुनेला ते भैया साहेब उचलून घरी घेऊन गेला या. शीतलला. काय? होय, सगळ्या गावासमोर नेलंय आणि ते बी दोन्ही हाताने उचलून. शीतल कुठं तरी बाहेर गेली होती आणि उन्हाने चक्कर येऊन पडली असं म्हणते ती. आता खरं का खोटं आपल्याला तर काही माहित नाही बाया, पण तसं असल तर नशिबाने भैया तिथं होतं म्हणून बरं झालं, तर कुणाला बी काही कळलं नसतं. पण असं कसं उचलून? ते तरी काय करणार, तिथे कोणीच नव्हतं. हा, पण त्यांनी तिला तसं तिथं सोडून जाणं बरं दिसलं असतं का? आणि गाडी पण नव्हती त्यांची असं म्हणते त्या. खरं का खोटं हे आपल्याला तर काही माहित नाही. त्या पुरीला पण काय अक्कल आहे का नाही? कुणी सांगितलं होतं हिला असं उंडरायला? गेली असेल नेहमी जाती तसं. अगं पण लग्न ठरलेल्या पोरीनं असं बाहेर फिरणं चांगलं असतं का? नाही बाई. आता त्या पोरगीला चक्कर आली, त्यात तिचा काय ग दोष? का ती काय मुद्दाम पडली होय? आणि कशाला तुम्हाला असं चौकशी पाहिजे ग? पण एखादी गोष्ट आम्हाला कळली तर तुम्हाला सांगणं आमचं कर्तव्य आहे का नाही? अगं पण एखादा विषय किती सगळ्याचा, त्याला बी काही मर्यादा आहेत का नाहीत? आता मी बोलते ती मनात काय तुम्ही ठेवू नका. आपल्या घरची होणारी सून आहे म्हणून काळजीपोटी बोलली मी, पण आपणच आपली काळजी घेतलेली बरी नाही का? अजिंक्य, तू कधी आला रे? आत्ता चाललोय. अरे जरा त्या आमच्या राहिलेल्या 4 गोष्टी चांगल्या शिकव की बाबा. अरे काम नको म्हणतोय, काय नको म्हणतोय, त्याला सांग की जरा समजून. तुझं ऐकतो रे त्यो, बोलशील ना त्याच्याशी? हा, बर जीजी, येतो आम्ही. हा, या. पुष्पा जाऊ का? आता काय करावं ह्या पोरीचं? आला का नवा पराक्रम तुमच्या कानावर तिचा? हा, माहिती. मग तुम्हाला तरी पटतंय काही? आता त्याला कशाला बोलतेस? अव त्यांची होणारी बायको म्हणल्यावर त्यांना नको वय बोलायला. किती जर लगीन ठरलंय तर जरा नीट वागावं. काय ठरलं? कशाचं? माझ्या लग्नाचं. अगं जयडे, आता अचानक तू काय चालू केलंस? तुमच्याच्यानं काय होत नसेल ना तर तसं मला सांगा. मी आधीच तुम्हाला विचारलं होतं, पोरगा तुम्ही बघताय का मी बघू? पण तुमची काय हालचाल दिसेना. कालचा दिवस बी असाच वाया घालवला. आता फक्त 3 दिवस राहिले. अगं पण अजिंक्य, मला तुमचं लग्न एन्जॉय करायचं. पुष्पे, अगं ही पोरगी अशी झपाटल्या का बघत्या? तुझ्याशी तर काही बोलली का नाही? नाही काय? अगं मग तिच्या संग कोणतरी बोला. आजा, अरे तू तर तिच्या संग बोल, नाही तर ही पोरगी डोक्याला काहीतरी उपचार करून ठेवायची. तिच्याशी नंतर बोला. आधी आपण शीतलच्या घरी जाऊन येऊ. चला. का? नाही म्हणजे काय काम आहे का? अहो पोरगी चक्कर येऊन पडली म्हणल्यावर बघायला नको वय? होय, मी पण येते. चला. तुम्ही कशाला? तुमचं कंबरड मोडलंय ना, बसा. ए, एवढं काय नाही झालं मला. चला मी पण येते. जीजे, तू आराम कर, आम्ही जाऊन येतो. हा, चल. शीतल, हा ना. झोप तर लागली नव्हती ना तुला? नाही. तुला भेटायला कोण आलंय बघ.
ये बरं वाटतंय का आता? नाही म्हटलं थोडा विकनेस आला असेल, कोकोनट वॉटर घेऊन जावं. काय हेल्थ साठी चांगलं असतं ना. हा घ्या. भैया खरं तर तुला असं बोललेलं आवडत नाही म्हणा, पण तुझे काय आमच्यासाठी केलंयस ना, एवढं कोणच कोणासाठी करत नाही रे. अहो असं काय नाही नाना, समाजाचं भान असणाऱ्या कुठल्याही माणसाने हेच केलं असतं. अरे पण तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अहो कौतुक असलं नाना. हा आता एक सामान्य माणूस गरजू माणसाला माणुसकीच्या नातानाची मदत करतो, तशीच आम्ही पण करतो. अरे तू होतास म्हणून शीतल चक्कर येऊन पडली हे कळलं तरी, नाही तर काय झालं असतं काय माहित. अहो नशिबानं आम्ही त्या रस्त्यावरनं चाललो होतो, वाटत कुठली तरी पोरगी दिसली आम्हाला. आता आम्ही माणुसकीच्या भावनेने गेलो, बघितलं तर काय शीतल, अंगावर सर्रकन काटा आला आमच्या. आम्ही आजूबाजूला बघितलं, कुणीच दिसलं नाही. आम्ही तुम्हाला फोन करणार, तुम्ही येणार, ह्याच्यात वेळ गेला असता. शीतलवरती प्रथम उपचार करणं गरजेचं वाटलं, मग आम्ही कुठलाही विचार नाही केला. त्यांना उचललं आणि थेट तुमच्या घराकडे घेऊन आलो. हा म्हणजे तसं आमचं चुकलंच. म्हणजे अख्ख्या गावासमोर शीतलला उचलून आणलं ते, म्हणजे आम्हाला पण जरा अवघडल्यासारखं वाटलं होतं. म्हणजे साहजिकच आहे, तुमच्या घरच्यांना पण वाटलं असणार, पण काय करू, पर्यायच नव्हता ना. पण नाना, आम्ही शीतलला असं उचलून घेऊन आलेलं त्यांना आवडलं नाही बहुतेक. म्हणजे एवढ्या घाई गडबडीत आम्ही त्यांना घेऊन आलो, पण ते एका शब्दाने आमच्याशी बोलल्या नाही. बहुतेक आमच्याबद्दल त्यांच्या मनात राग दिसतोय. अरे राग यायचं काय कारण, उलट तिने तुझ्या आभारच मानायला पाहिजे. नाही, त्या आमच्याशी बोलल्या नाहीत ना म्हणून. शीतल अगं त्याचे आभार तरी मान. नाही नाही नाना, उगाच जबरदस्तीने नको. आणि आभाराच्या अपेक्षेने मी काही केलेलंच नाही, नको. थँक्यू. वेलकम. अहो तुमची मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. आता तुम्ही फौजीची बायको होणार, अहो तुमची काळजी घेणं हे आमचं परम कर्तव्य आहे. आम्ही काय इथंच असणार आहे, आम्ही काय बॉर्डरवर लढायला जाणार नाही.